ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्रातून प्रकल्पांच्या पळवापळवीच्या आरोपांना सरकारने श्वेतपत्रिका काढून उत्तर दिलंय। पण आता उद्योगमंत्र्यांच्या श्वेतपत्रिकेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। याच मुद्द्यावरनं आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। श्वेतपत्रिका सादर झाल्यानंतर ही वाद सुरूच। प्रकल्प पळवापळवीवरून आरोप प्रत्यारोप हा तर उद्योग विश्वातील काळा कागद। आदित्य ठाकरेंचा पुन्हा सरकारवर निशाणा। लबाड लांडगा ढोंग करतोय शेलारांचा पलटवार। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातून एकामागून एक प्रकल्प परराज्यात पळवल्याचे आरोप करण्यात आले। वेदांता, फॉक्सकॉन, एअरबस, बल्क ड्रग्ज पार्क अशा विविध प्रकल्पांवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती। विरोधकांच्या याच आरोपांना उत्तर देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंतांनी गुरुवारी सभागृहात श्वेतपत्रिका सादर केली। या श्वेतपत्रिकेतून महाराष्ट्रातून गेलेल्या उद्योगांची माहिती देण्यात आली आहे। पण आता या श्वेतपत्रिकेवरही आदित्य ठाकरेंनी टीकेची झोड उठवली आहे। ही श्वेतपत्रिका व्हाईट पेपर आहे की व्हाईट पेपर आहे किंवा हा काळा कागज आहे उद्योग जगातला महाराष्ट्रामधला, हे कोणाला समजत नाही। साधारणपणे आपण पाहिलं असेल तर त्याच्यात महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, सुभाष देसाई साहेब जेव्हा उद्योग मंत्री होते, तेव्हा जी कामं झाली ती स्पष्टपणे त्याच्यात आलेली आहेत। आणि त्यांच्याच व्हाईट पेपरमध्ये हे आलेलं आहे की सरकार बदललं, ही घटनाबाह्य मुख्यमंत्री जे गद्दार आहेत त्यांची आणि वेदांता फॉक्सकॉनवाल्यांची भेट झाली आणि कदाचित त्या मिनिटाला ठरलं असेल की आता वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रामधून बाहेर पाडवायचा आणि गुजरातला न्यायचा। आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय। ठाकरे गटाची लोक असत्यता पसरवत होते, आता त्यांची तोंड काळी झाल्याचं म्हणत लबाड लांडगा ढोंग करत असल्याचा टोला शेलारांनी लगावलाय। तो प्रोजेक्ट गुजरातला गेला, बाहेर गेला हा विपर्यास, असत्य आणि खोटं पसरवण्याचं काम विशेषतः उभाटा, आदित्यजी आणि महाराष्ट्र विकास आघाडीने केलंय। सत्य आता जनतेसमोर आलंय। या खोटं बोलण्यामागे महाराष्ट्राचं हित होतं की नाही, हे असत्य पसरवून महाराष्ट्राच्या युवकांना माथी भडकवण्याचा कार्यक्रम होता का, याची उत्तर आता त्यांनी द्यावी। खरं तर उद्योगमंत्र्यांच्या श्वेतपत्रिकेनंतर प्रकल्प पळवापळवीचे आरोप थांबायला हवे होते। पण आता श्वेतपत्रिकेतील मुद्द्यांचाच आधार घेत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे प्रकल्प पळवापळवीचं राजकारण तुर्तास तरी सुरूच राहण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी घराणेशाहीच्या